कैवारी. लेखक मंगेश उदगीरकर. अभिवाचन दत्तात्रय देशमुख. कैवारी. मित्रहो, अनुभव असतो छोटासाच, पण लिहायला सुरुवात करताना माझी तारांबळ उडून जाते. मथळा काय द्यावा इथं बसून सुरुवात होते. नुसता अनुभव लिहिला तर तो 4 वाक्यात संपण्यासारखा. गेल्या किमान 25-30 वर्षापासून खरडेघाशी करणाऱ्या माझ्यासारख्या लेखनिकाला हे परवडण्यासारखं नसतं. मग त्या अनुभवावर मोलामा चढवून खमंग फोडणी देऊन ती डिश वाचकांच्या श्रोत्यांच्या हाती देऊन कसं झालं आहे या आविर्भावात मी उभा असतो. कधी कुणाला आवडतं, कधी कुणी मूक राहून प्रतिक्रिया देतात. ही प्रतिक्रिया कशीही असली तरी मी त्यांनी ती वाचली आहे, ऐकली आहे या आनंदात असतो. अरे कुठं चाललो आहे मी? जाऊ दे, आता मात्र मुद्द्याला आता. सध्या मी जिथं राहतो ना तो फ्लॅट पहिल्या मजल्यावरचा. त्यामुळं पार्किंगसाठी बांधलेलं पोडियम आपोआपच मला अंगण म्हणून मिळालेलं. तिथं मी कुंड्यांमध्ये छोटीशी बाग लावली आहे. इथं मी नव्हे तर आम्ही म्हणायला हवं होतं बरं का, कारण याचं श्रेय तिला जातं. अगदी आमच्या गॅलरीसमोरच हे पोडियम आहे. इथं निरनिराळी पाखरं येत असतात. त्यात कबुतरांचा भरणा जास्त असला तरी चिमण्यांचा वावर काही कमी नसतो. या दोघांमध्ये टोळी युद्ध होऊ नये म्हणून आम्ही एक योजना आखली. गॅलरीच्या बाहेर अन्नपाणी कबुतरांसह इतर पक्ष्यांसाठी आणि गॅलरीच्या आत चिमण्यांसाठी. तशी त्यांना सवयही लावली. यात माझा स्वार्थही होता. मला चिमण्यांचा किलबिलाट प्रचंड आवडतो. त्या इतर पाखरांसारखे एक एक पाऊल टाकत नाहीत. दोन्ही पावलं एकाच वेळी उचलून थुई 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 नाचत येणार, दाणे टिपणार, पाण्याच्या भांड्यावर उभं राहून पाणी पिणार आणि भुर्रकन उडून जाणार. गॅलरीची सीमारेषा पाखरांनी समजूतदारपणे पाळली. याला एकदाच अपवाद झाला होता. एक पंख निकामी झालेलं लंगडं कबूतर नाईलाज म्हणून आत आलं होतं. तेव्हा मी त्याला अलाव केलं होतं. त्यावेळी सगळ्या चिमण्यांनी चिवचिवाट करून निषेध व्यक्त केला होता. तेव्हा चिमण्यांसाठी वेगळी व्यवस्था करणं भाग पडलं होतं. आताशा या चिमण्या माझ्या सख्या होऊन गेल्या होत्या. त्यांची येरझार सुरू झाली की मी शीळ घालायचो. त्यांनाही याची सवय झालेली. पहिल्यांदा त्या कावऱ्याबावऱ्या व्हायच्या. नंतर मात्र त्या धीट झाल्या असल्या तरी कुठं धोका व्हायला नको म्हणून त्यांनी कुठं तक्रार केली की काय देव जाणे. एके दिवशी गॅलरीच्या बारवर एक रागीट चेहऱ्याचा चिमणा येऊन रागारागानं इकडं तिकडं पाहू लागला. मी क्षणार्धात ओळखलं, हा तर चिमणा. गुबगुबीत थोरा डांगाचा, चोचीच्या वरचे चढलेल्या भुवयाखालचे रागीट डोळे, भुवया म्हणजे डोळ्याभोवतीचं काळं आवरण. मीही जरा दचकलोच, तरी मी हळूच शिट्टी वाजवली. त्यानंतर त्यानं ज्या नजरेनं माझ्याकडं पाहिलं, बापरे देवाशपथ, जळजळीत नजर. मी सौम्य आवाजात शीळ घातली. तो थोडा नरमल्यासारखा वाटला. त्यानं शोधक नजरेनं माझ्याकडं पाहिलं. मी पुन्हा माझ्या परीनं कोवळ्या आवाजात शीळ घातली. आता तो आश्वस्त झाल्यासारखा झाला. नंतर भुर्र उडाला आणि पोडियमच्या एका बाजूला जाऊन थांबला. एव्हाना त्याच्या आजूबाजूला चिमण्या जमा झाल्या होत्या. त्यानं त्यांच्याशी काय गुफ्तगू केलं माहीत नाही, पण थोड्याच वेळात त्यांचा थवा आत आला आणि त्यांचा चिवचिवाट सुरू झाला. बहुधा त्यानं त्यांची समजूत घातली असावी. आता वेगळीच समस्या उभी राहिली. काही कारणानं माझी शीळ ऐकू आली नाही तर चिमण्या कावऱ्या बावऱ्या होतात. त्यांना करमिनाचं होतं की काय त्यात जाणे. त्या आता चक्क हॉलमध्ये येतात, माना हलवून माझ्याकडं पाहिल्यासारखं करतात आणि मी शीळ घातली की उडून बाहेर जातात. आणि मग त्यांचं दाणापाणी निर्वेद सुरू होतं. अशात त्यांचा तो कैवारी चिमणाही दिसला नाही. मित्रहो, तारुण्यावस्थेत असताना आपल्याला एखादी का होईना मैत्रीण असावी या माझ्या सुप्त इच्छेची पूर्तता माझ्या या सख्यांनी केली असं म्हणायला हरकत नाही.
कैवारी. लेखक मंगेश उदगीरकर. मोबाईल नंबर 9764642171. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.